कहे हारी तुमसे. रीतिरिवाज असतील, परंपरा असतील तर ती खूप छान पद्धतीने करते. छान वाटतं. सांभाळून घेत. त्याला असं भरून आलंय खूप आता. ती आमच्या आता घरात एवढी रुळली ना की खूपच म्हणजे सगळ्यांना आपलीशी झालेली आहे. म्हणजे तिने सगळ्यांना आपलेसे केले आणि सगळं स्वतः इंटरेस्ट घेऊन सगळं करते. त्याच्यामुळे आम्हाला पण आनंद होतोय. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. मकर संक्रांतीचा पहिला सण सेलिब्रेट करायला मी आली अंकिता आणि कुणालच्या घरी, अर्थात अलिबागला, म्हणजे अंकिताच्या सासरी. स्वागत आहे सगळ्यांचं तुम्हा आमच्या लोकमत फिल्मीमध्ये. आणि सगळे एकदम कमाल दिसत आहे आणि सोहळा खूप सुंदर झालाय. थँक्यू. अंकिता, मला एकतर अलिबागच्या घरी आम्ही पहिल्यांदा आलोय. कोकणात आम्ही येऊन गेलो लग्नाच्या वेळी. हो. पण जरा मला फॅमिलीची ओळख करून देशील, कारण सगळेच आज एकत्र आहात तुम्ही, तर प्लीज मला ओळख करून देशील. मला वाटतं की आता ओळखीची गरजच नाही. लोकमतने पूर्ण लग्नापासून लोकमत आमच्या सोबत आहे, लोकमत फिल्मी आणि दीपाली. पण तरी सुद्धा एक औपचारिकता म्हणून ओळख करून देते. माझ्या मोठ्या जाऊबाई पल्लवी, माझे मोठे धीर निशांत, त्याच्यानंतर इरा आणि मायरा. आता कोण आहे ते तुम्ही ओळखा, तुमच्यासाठी टास्क आहे. त्याच्यानंतर माझ्या सासूबाई आणि माझे सासरे, आणि यांना तर तुम्ही ओळखताच, माझे अहो. पण मी आधी ताई तुमच्यापासून सुरुवात करेन, कारण आम्ही अलिबागला पहिल्यांदा आलोय आणि सासरचा सण आम्ही तिचे बघतोच, ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण आज संक्रांतीचा सण होता, आम्ही तो स्वतः अनुभवला. अंकिता बद्दल सांगायचं झालं तर काय सांगाल? आणि दोघांचे एक बॉन्ड मी मगाशी ऐकला अंकिताकडनं, तुमच्याकडून मला ऐकायचं आहे. अंकिता खूप छान आहे. आणि म्हणजे आता तिला 1 वर्ष होईल लग्नाला यांच्या. तर आल्यापासून असं वाटत नाहीये की हिला कधी म्हणजे असं हे केलं नाहीये. कारण ती खूप जुळवून घेते आणि सगळ्या गोष्टी सांभाळते. रीतिरिवाज असतील, परंपरा असतील तर ती खूप छान पद्धतीने करते. आणि सगळे सण समारंभ तिचं असं होतं की पहिलं जे काही असेल ते सगळं खूप छान सेलिब्रेट करायचं, आणि त्याप्रमाणे ती करते. म्हणजे आम्हाला पण खूप छान वाटतं की तिला हौस आहे या सगळ्या गोष्टींची. वा वा. आणि सासूबाईंकडनं मला ऐकायचंय खास करून की काकी सगळेच सण आतापर्यंत आता पहिले सण झालेत, आता मकर संक्रांत आहे, पण अंकिताचा कसा सहभाग असतो? आणि अर्थात तिचा गोतावळा खूप आहे, बाहेरचं पण काम आहे, इथलंही काम आहे. सो कसं सांभाळते आणि तुम्हाला कशी मदत होते अंकिताची? त्या अजून तेवढं कॅमेरा फ्रेंडली नाही झालं, पण ठीक आहे, ठीक आहे. तरी पण कुणाल थोडीशी हेल्प करेल. हेल्प करेल. हा. तुला कसं वाटतं सांग. छान वाटतं. सांभाळून घेत. सांभाळून घेते. त्याला असं भरून आलंय खूप आता. म्हणजे तिचा किस्सा सांगतो आजचा तुला, हा. की आम्ही संक्रांतीचं जे काही डेकोरेशन करणार होतो ते पूर्ण आपली समोर जी जागा आहे त्या पूर्ण जागेत करणार होतो. पण ते तिथे मम्मीनी घेवडा लावलेला आहे. हा. तर घेवडा काढून तिथे डेकोरेशन करणं हे तिला खूप असं जीवावर येत होतं. आणि ती सारखं अंकिताला येऊन विचारत होती की हे काढणार आहेस का, हे काढणार आहेस का. तर ते अंकिताने मला एकच मेसेज केला की ते मम्मीच्या खूप जवळचं आहे, ते काढू नकोस. वा. आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की त्या जेवढी जागा आहे तेवढ्याच जागेत आपण ते करूया. तर ते अंकिताही खूप समजून घेते आणि सगळ्या गोष्टी त्या आपल्या फॅमिलीला काय महत्वाचं आहे हे सगळं सांभाळून करते ती. वा वा वा. बाबा बोलतील का? बाबांनाही विचारायचंय. काका, कसे वाटते सून आणि तू सुनेचे पहिले सगळे सण पार पडतायत इथे सासरी, आणि खूप जोशात पार पडतायत, बरीच मंडळी येतात, कसं वाटतंय आता? छान वाटतं, एकदम छान. ते म्हणजे आम्हाला वाटत होते वेगळ्या पद्धतीनं, पण ती आमच्या आता घरात एवढी रुळली ना की खूपच म्हणजे सगळ्यांना आपलीशी झालेली आहे. म्हणजे तिने सगळ्यांना आपलेसे केले. दादांना विचारेन. दादा, एकतर दादा आणि वहिनीशी खास नातं आहे, कारण त्या छोट्या त्यांच्या जवळच्या खूप आहेत. कसं वाटतं जेव्हा अंकिता आणि ताईंचं नातं एक वेगळा बॉन्ड आहे, घरात एक छान मंडळी आली की आपलं एक छान वातावरण वेगळं होतं, आणि खूप मंडळी असली की छान होतं सगळं. पहिल्यापासूनच माझ्या मते तुमच्याकडे ही प्रथा आहे, आणि अंकिता आल्यानंतर आता आणखीन काय वेगळं झालंय ते मला तुमच्याकडनं ऐकायचंय. छान आहे, सगळं जुळवून घेते आणि सगळं स्वतः इंटरेस्ट घेऊन सगळं करते. त्याच्यामुळे आम्हाला पण आनंद होतोय. आणि आहे चांगलं बॉन्डिंग सगळ्यांचं चांगलं झालंय. आणि आता तिने भाऊ पण मानले मला. अरे वा. तर मग तो एक वेगळं एक नातं झालंय भाऊ बहिणीचं. त्यामुळे छान आहे, छान आहे. मला ताई किट्टू बिट्टू ना फारच जवळच्या आहेत अंकिताच्या. सो त्यांना आता तुम्ही कोणी बोलतं करा असं मला वाटतं, कारण ते तुमचंच ऐकतील जास्त. जास्त काय बोलणार? आज कसं वाटलं? मजा आली? काय काय केलं सांग. खूप काम केलं आज त्यांनी. बोलायचं बोल. काय काय केलं. काय काय केलं? मगाशी मी तुम्हाला बघितलं बरंच काय काय आपण करताना. काय लावलं?
अत्तर लावलं. अत्तर लावलं आणि बोल. आणि आणि वाण पण तुम्ही आणून दिलेत ना आमच्याकडे, मग मज्जा आली ना. कंबर दुखली. कोणाची कंबर दुखली, कोण मला मगाशी बोललं? कोण बोललं? किट्टू बोलली. आणि तुला काकी कशी वाटते, आवडते ना? मग खूप आवडते. आता कुणाल दादा फेवरेट आहे की अंकिता? काका. काका. कुणाल काका कोण आवडते, की काका की काकी? काकी? काका जास्त अर्थात काकी पेचात पडले त्या. काय बोलू आता असं झालंय. तुला दोन्ही आवडतात ना, असं बोलायचं. नाहीतर आता फटके मिळतील. पण अंकिता छान वाटतं आणि जेव्हा सगळी फॅमिली एकत्र असते. तुला आता फॅमिलीत अर्थात सगळेजण म्हणाल की छान रुळली आहेस. कसं वाटतं एक फॅमिली, कारण कोकणातली एक आपलं वेगळं कल्चर आहे, इकडचं एक वेगळं कल्चर, ते एक्सेप्टन्स, आणि तू म्हणालीस की सगळे मदत करतात. सो कसं वाटतं आणि काय वेगवेगळं तू नवीन करण्याचा प्रयत्न करतेस प्रत्येक ठिकाणी? नवीन असं काही नाही, फरक म्हटलास थोडाफार तर एक प्रथा परंपरा या थोड्याफार वेगळ्या असतात, पण त्यात एक वेगळी मजा आहे नवीन काहीतरी शिकण्यात किंवा नवीन काहीतरी बघण्यात. यावर्षी मी गणपतीचा सण इकडचा बघितला, आमच्या तिकडचा बघितला, त्याच्यामुळे त्यात एक थोडासा फरक जाणवतो आणि खूप आनंद. आणि इथे मला खूप गोतावळा मिळालाय माणसांचा, जो मला आवडतो. त्याच्यामुळे मला खूप मस्त वाटतं की भरपूर लोक येतात, भरपूर लोकांसोबत बोलायला मिळतं, भरपूर नातेवाईक आहेत आणि सगळीकडे म्हणजे कुणाला तर कुठेच जात नाही, पण दादा आणि किंवा सासू सासरे माझे हे सगळीकडे, लग्न असू दे कोणाचं किंवा काय असू दे, या सगळीकडे जातात. आता माझ्या घरी माझे वडील छोटे होते, घरात सगळ्यात लहान होते, त्याच्यामुळे ते कधी जायचे नाहीत, काका जायचे, त्याच्यामुळे आमचं जाणं कधी झालं नाही. नंतर घरात मी मोठी होते त्यामुळे मी जायचे, आणि इथे आता परत मी छोटी सून आहे, त्याच्यामुळे एक वेगवेगळा असा प्रवास आहे आणि खूप मजा येते सगळ्यांसोबत. येस. आणि एक जाता त्याची वहिनी स्वयंपाकात किती मदत होते अंकिताची, आणि म्हणतात ना की पहिले काही गोष्टी आपण छान नवीन ट्राय करतो, अंकिताच्या हातनं काही फसलंय किंवा खूप उत्तम झालंय असं काही झालंय त्याचा काय किस्सा केलं मला सांग आधी? ऐकायला आवडेल. काय केलं होतं आपण गणपतीत हा, फक्त नाही, हेच नाही. केलं होतं. गणपतीमध्ये केले तिने ते ह्याचे निरफणसाचे कापं, निरफणसाची कापं केली भेंडी होती. फ्राय वगैरे, आणि खूप छान केलं होतं तिने ते. उत्तम बनवलं उत्तम. वा. अरे मी चांगलं बनवते यार, अरे असं. मी असं विचारते. आणि खूप क्वांटिटी मध्ये बनवलं होतं, अगदी असं कमी कमी नाही, खूप जास्त बनवलं छान होतं आणि ते बनवलं. खूप छान झालेलं. ओके ओके. बरं किट्टू बिट्टू, एक छान गाणं तरी म्हणून दाखवाल मला मस्तपैकी ते छान? तू सांग कोणतं ते त्यांचं. बार बार कहे हारी तुमसे, बार बार कहे हारी तुमसे, नित तुम जगरत मोसे, नित तुम जगरत मोसे, बार बार कहे हारी तुमसे, बार बार कहे हारी तुमसे, समझत ना मोरी बात पियरवा, समझत ना मोरी बात पियरवा, मोरे मन की बीता सदा रंग जाने, मोरे मन की बीता सदा रंग जाने, बार बार कहे हारी तुमसे, बार बार कहे, बार बार कहे, बार बार कहे हारी तुमसे. किती गोड, किती सुंदर गायला. पाठांतर बघ. पण हे कुणाल तुझ्याकडनं थोडासा तो इंटरेस्ट निर्माण झालाय त्यांना असं म्हणता येईल? हा, आमच्या घरात सगळ्यांनाच म्युझिकची आवड आहे. म्हणजे माझे मी म्युझिक क्षेत्रात येण्याआधी माझे दोन्ही भाऊ गायचे. म्युझिकची आवड त्यांना जास्त होती, पण ओके. त्यांच्याकडून मला आलंय ते. आणि मी ह्या क्षेत्रात म्हणजे इंजिनिअरिंग नंतर मी काहीतरी केलं, पण त्यांचं स्वप्न होतं की मी ऍटलिस्ट मी तरी काहीतरी करावं. वाव, पण खरं स्वप्न त्यांचं आहे, पूर्ण मी करतो. किती गोड. आणि आता पुढची पिढी तुमची करेल ही आशा आहे. Yes. आणि तुम्ही इतका एकत्र छान सहकुटुंब मला इंटरव्ह्यू दिला, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. Thank you. थँक्यू.